आमचं जातं गेलं, पण जात्यासोबत जाताना ओव्या गेल्या. आणि ओव्या गेल्यानंतर कलावंतांची वेदना ऐकणारे कान आणि त्यांना वाचा फोडणारी जीभ ही तडपडत राहिली. आमचा गारुडी असेल, आमचा नंदीबैलवाला असेल, दारात पहाटेचा येणारा वासुदेव असेल, पिंगळा असेल, यांनी महाराष्ट्राला जागं केलं. जाग्या झालेल्या मनाला शहाणपणाची सुसंस्कृत भाषा दिली. यातच आंबेडकरी चळवळीला गाव खेड्यावरती, गावगाड्यावरती, बांधावरती पोहोचवण्यापर्यंत या बहुजनांच्या समाजातल्या सूरपेट्या बाबासाहेबाचा स्वर गाऊ लागल्या आणि ही समतेची चळवळ गावखेड्यापर्यंत पोहोचती केली. मग त्यात वामनदादा कर्डकांपासून ते आजच्या विष्णू शिंदे, आनंद शिंदे, अगदी आजच्या मंजुषा शिंदे आणि आमच्या सुषमा शिंदे यांच्यापर्यंत ती पोहोचली, सुषमा देवींपर्यंत ती पोहोचली. मला प्रश्न पडला, आमच्या कधी गावगाड्यावरच्या लोक कलावंताला कुठला सन्मानानं खुर्ची मिळाली नाही साहेब. त्याला जो सन्मान पाहिजे तो मिळाला नाही. पण दार लावून हातात हात घेऊन भविष्य बघणाऱ्याला महाराष्ट्र भूषण सुद्धा मिळताना बघितल्यानंतर आमच्यासारख्याला वाईट वाटतं. ही वेदना आज सत्तेत असणाऱ्या आमच्या दोन धुरंधरासोबत त्यांच्या समोर मांडण्याचं धाडस हा सुद्धा आंबेडकरी चळवळीतला शाहीरच करू शकतो, तो म्हणजे विष्णू शिंदे. खूप भोगलेलं, खूप साचलेलं घेऊन हा लोक कलावंत जगत आलाय. अगदी तमाशाच्या फडात पायाला घुंगरं बांधून नाचणारी मांगाची पोरगी, वाघ्यासोबत नाचणारी मुरळी, मुरळी सोबत नाचणारा वाघ्या, भारूड गाणारा, अभंग म्हणणारा, भजनी मंडळ, ही सगळी महाराष्ट्राचं वैभव आहेत. आज मराठी भाषा टिकावी म्हणून बाहेरून आलेल्या टॅक्सी चालकाला आपण मराठी भाषा शिकवण्याची सक्ती करतोय आणि ती करावी, केली पाहिजे. पण इथल्या माय मराठीचा लोकसेवक, लोक कलावंत म्हणून शेवटच्या टप्प्यात व्हेंटिलेटर वरती आहे, याकडे कुणीतरी बघितलं पाहिजे. त्यांची वेदना कुणीतरी बघितली पाहिजे, त्यांच्याकडेही कुणीतरी डोळसपणानं बघितलं पाहिजे. आमचं झालंय काय? स्पीडनं धावणारी मेट्रो, दिल्ली पासून बेंगलोर पर्यंत येणारी बुलेट ट्रेन, अशा तंत्रज्ञानाच्या विकासाच्या आम्ही प्लॅनिंगच्या गप्पा आमच्या समोर देत राहिलो. पण संस्कृती जपणारी, भाषा जपणारी, राज्य जपणारी, विविधतेने नटलेल्या परंपरेला कायम खतपाणी देणारी या देशातली लोक कलावंतांची एक जात, ज्याला कुठलाच धर्म आणि जात नव्हती अशी जमात ही आजही आहे. येणाऱ्या पिढ्या जर लोककलेकडती येत असतील आणि त्यांच्या अगोदर पिढीची ही जर अवस्था त्यांना बघायला मिळत असेल, तर येणारा कलाकार हा हातातला डफ वाजवणार नाही तर डफ फोडेल आणि महाराष्ट्र संपेल. कुठलाही देश उभा राहत असतो त्या संस्कृतीवर उभा राहत असतो. मला वाटते आता सगळ्याच राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी थोडंसं थांबून स्वतःच्याच मेंदूचं ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे. मेंदू उलटा करून देशाकडे बघणं गरजेचं आहे. कारण आम्ही फक्त धावतोय आणि हे धावता धावता आम्ही काहीतरी तुडवत चाललोय. आज झेन झी झुरळ म्हणून अंगावर येते.
उद्याची झेन अल्फा ढेकणं म्हणून येईल तेव्हा रक्त पिल्याशिवाय राहणार नाही. मी काय कुणावर टीका करण्यासाठी बोलत नाही, पण जगाची भाषा वेगळी झालेली आहे आणि आमची भाषा कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या लोकशाहीरांना पण फोन येत आहे, जयंती जवळ आली, शाहीर जय भीम जय भीम, तारीख पाहिजे. शाहीर म्हणतात ही तारीख घ्या. मग शाहीर मानधन विचारतो, त्याचा पलीकडनं आवाज, समाज गरीब आहे. मग शाहीर पण आतडं पिळवटतं, आमचा शाहीर गाव खेड्यावरचा, त्यात आम्ही बी आहे. समाज गरीब आहे. ठीक आहे, शाहीर म्हणते एवढं एवढं करा, येतो. आता ही नवीन जी आली फेसबुकवरची पिढी, ही एक प्रश्न विचारते, शाहीर तुमच्या ताफ्यात लेडीज आहेत का? आता काय काय ओरिजिनल शाहिराकडे नसतं, त्याला वाटतं डफावरच कार्यक्रम होतो. तो म्हणते तसलं काय नाही, शाहीर राहू दे म्हणते. ही वस्तुस्थिती आहे. बर, जर लेडीज असेल म्हटला तर मग फोटो पाठवा, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे कोण बोलत नाही. आता मी बोललोय ती व्हायरल होईल आणि मला खाली शिव्याच, पण हे खरं आहे का नाही? मग ओरिजिनल शाहिरानं कलावंतन जायच कुठं? मग छमछम चालू आहे नुसतं. आता ही समोर जी पब्लिक बसली, मी महाराष्ट्र एवढा बोंबलून फिरलोय, ही सगळी मराठवाडीतली, मी ओळखली सगळी. प्रत्येक गावात गेलेलं तिथलं आहेच कोणतं कोणतं. अंबाजोगाईची आहे ती, इकडं नांदेड आहे, इकडं मुखेड आहे, इकडं परभणी, सेलू, ही दिसली, बघितल्या ओळखलं. मी एवढं फिरलोय. मी रात्रीच कधी कधी ती कंदील लावून मी कविता म्हटलं. या फेसबुक वाल्या येड्यांना ते माहित नाही. मग मुंबईतली कुठे गेली? मुंबईतल्यांचे कलावंत तिकडं आहेत पनवेलला, डान्स बरोबर असतील. महाराष्ट्र खरा हाय. आणि या लोककलावंतांनी आयुष्यभर यांच्या सूरपेटीला, डफाला, त्यांच्या गळ्यातल्या सुंदर स्वराला कधी जात चिकटू दिली नाही, कुठला धर्म चिकटू दिला नाही. यांनी सर्वांनी माय मराठीची, या मातीची सेवाच केली. अगदी तुकोबाच्या अभंगापासून ते साने गुरुजींच्या मुळाक्षरापर्यंत या सर्वांना एका रेषेत उभं करून आमच्या लोककलावंतांनी हे सगळं उभं केलं. आमच्या दारात नंदीबैलवाला आला, आमच्या आईला गमतीनं म्हणायचा तुझं खूप चांगलं होईल, विनोद करायचा, भविष्य सांगायचा, पण नंतर जाताना ही सांगायचा कष्टानं मोठी हो. पण तिने कोणाला अंधारात ठेवलं नाही. पण नंदीबैलवाल्याचा सन्मान झाला नाही, आमच्या त्या लोककलावंतांचा सन्मान झाला नाही. म्हणून खरातनं आम्हाला गाठलं, म्हणून खरातनं आमचा हात हातात घेतला आणि म्हणून खरातनं आम्हाला भीती घातली आणि टेबलावर खेळ केला. बर, त्याच्याकडे जाणारे कोण आहेत? सगळे क्लासवर, सुशिक्षित. कुठला शेतकरी, गवंडी, सुतार, पेंटर नाही गेला. डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश केला, IAS IPS केला. आणि त्यो 10वी नापास आहे. आणि त्यानं चिंचेतला चिचोका 3 लाखाला ऐकला. कौतुक त्याचं नाही, यांनी तो घेतला. काय झालं सांगू? कारण ती जमात कधीच यांच्या भजनाला, कीर्तनाला, यांच्या लोककलावंतांच्या कलेसमोर उभी राहिली नाही, बसली नाही. आणि सगळ्या बहुजन समाजाला शहाणपण करण्याचं काम, शहाणं करण्याचं काम
या लोककलावंतांनी केलं. हा महाराष्ट्र उभा आहे, हा तुकोबांच्या अभंगावरती उभा आहे. म्हणून बोलणाऱ्यानं तुकोबांच्या मांडीवर बसून बोलावं, ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं. रायगडाच्या पायरीवर बसून ऐकलं तरच चवदार तळ्यातल्या पाण्याची चव कळते. चवदार तळ्यातल्या पाण्याची चव घ्यावी आणि थेट भेडेवाड्याच्या वर्गात जावं. सावित्रीनं गिरवलेली मुळाक्षरं शिकावी, शहाणं व्हावं, बाहेर येताना लहुजीला वंदन करावं आणि नंतर महाराष्ट्रभर फिरावं आणि महाराष्ट्र शहाणा करण्याचं आणि स्वतःही शहाणं होण्याचं काम करत राहावं. हा लोककलावंतांचा, लोककलेचा महाराष्ट्र आहे. ही संस्कृती, या संस्कृतीकडं संजय शिरसाट साहेब, आठवले साहेब, तुम्ही भारताच्या नजरेतून लक्ष द्या आणि संजय शिरसाट साहेब तुम्ही मराठीच्या नजरेतून लक्ष द्या. तुम्ही जोपर्यंत ही कामं करत नाही तोपर्यंत तुम्ही रिटायर होणार नाही. तुम्हाला आम्ही करू देणार नाही. म्हणजे केंद्रात सरकार कुणाचं येऊ, राज्यात कुणाचं येऊ, पण तुम्हाला दोघांना तिथं ठेवायचं काम हे ऑन कॅमेरा बोलते, ऑन कॅमेरा. बाकी माझा काय गावगाड्यावरचा संघर्ष आहेच. कविता कांबळे ऐकतो. स्वागत. आता हा कांबळे काय एका जातीचा नाही, आधीच सांगतो. कांबळे लय ग्लोबल आहे. तेव्हा अमेरिकेचा बराक ओबामा सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. त्यामुळे उगाच त्याला इथे एका नगरात अडकू नका की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. हा कणला म्हणजे ठाम राहिला, लढत राहिला. आणि आठवले साहेब पण कवी आहे आणि आमच्या दोघांचं गाव एकच आहे, कवठे मंकाळची माती आहे. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिने बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कोपऱ्यात घेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला चालणार नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली, मित्र म्हणली, जागरण गोंधळ, बोकड तरी खाऊ. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कणला. मग कांबळे चळवळीत आला आणि सगळे गटतट बघितले. इकडे एक गट, इकडे एक गट. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या,
चळवळ समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळलं ही तुडवायला एकत्रित आहे. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. कांबळे करत राहिला. मग मुलं मोठी झाली. मग कांबळेचा मुलगा होता त्या सोशल मीडियाच्या जगात अंगठे बादर झालाय. ते रील वरती ढकलत असतो. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं रील बघत बघत, डॅडा डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरे म्हटला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो बी नाही रडला. तो दोनदा काढला. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं. पण विचार ही पुस्तकात जात असतात. आणि आता कांबळेला वेड ठरवलंय. अशा माणसाला समाज वेडच ठरवतो. मला वाटते समोर बसलेले तुम्ही आम्ही सगळे तेच वेडे आहोत ज्यांना आम्ही वेड ठरवतो. आणि आता कांबळे वेडा झालाय. समाजाने त्याला वेडा घोषित केला. एक अदृश्य दवाखाना आहे आपल्यासारख्याचा. कांबळे तिथं आहे. कांबळे त्या वेड्यांच्या दवाखान्यात मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे त्या वेड्यांच्या दवाखान्यात विविधतेने नटलेल्या परंपरांचा देश सांगतोय. कांबळे शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठी ही नातं सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाचा झेंडा नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला व्यवस्थेचे शॉक देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कमते. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र, हा देश जिवंत राहणार आहे. हा पुरोगामी विचार, हा लोक कलावंतांचा महाराष्ट्र जिवंत राहणार आहे. या विचारपीठावरती उपस्थित असणारे आमचे आनंददादा आहेत. आणि मायबाप म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे भीमराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं या सर्व लोक कलावंतांच्या आणि विष्णुदादांच्या वतीनं शिरसाट साहेब मध्यंतरी पण PN माझ्यासोबत संपर्कात होते. तुमच्यावर एक कविता लिहिली होती, तुम्हाला पाठवली होती. या सगळ्यांच्या वतीनं साकडा आणि मागणे एवढंच आहे की ज्यांच्या प्रतिभेकडं लोकांनी सरस्वती म्हणून बघितलं त्यांच्या सरस्वतीला कायम लक्ष्मी तुंतुन वाजवत माळ घालत राहिलेली आहे. पण आमच्या प्रतिभेकडं आम्ही सावित्री म्हणून पाहिलं तर आमच्या सुद्धा सावित्रीच्या पायात आता लक्ष्मीनं नाचलं पाहिजे. आणि ती लक्ष्मी आणण्याचं काम आता तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि आमच्या सुद्धा लोक कलावंतांच्या घरावर ईडीची आणि इन्कम टॅक्सची धाड पडावी एवढं त्याला मोठं करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आपण 5 लाख मागताय. मला असं वाटतं की कधीतरी टीव्हीत पेपरात बातमी बघायला मला आवडेल की लोकशाही कवी कांबळे, गायकवाड, ठोंबरे, देवकुळे 80,000 कोटींचा घोटाळा अटक. मला ती बघायला आवडेल. तर बघायला आवडेल मला. मी म्हणाल काय आमच्याने घोटाळा केला. म्हणजे एवढी आमची जमात आहे. कारण हा महाराष्ट्र खरा जिवंत यांनीच ठेवला. म्हणून सर्वांना तुम्हाला माझा जय भीम आणि रामकृष्ण हरी सुद्धा.